आज सगळ्यात मोठं संकट जर कुणावरती आलं असेल या जगाच्या पाठीवरती, आज सगळ्यात मोठं संकट माझ्या शेतकरी राजावरती आलेलं आहे बघा। बायकोचे असणारे दागिने त्यांनी सोनाराच्या दुकानामध्ये गहाण ठेवलेत आणि त्याच्यावरती पैसे व्याजाने उचलले आणि खऱ्या अर्थानं बियाणं घरामध्ये खरेदी करून दुकानातून घरामध्ये आणून ठेवले। परंतु आज या निसर्गाने सुद्धा माझ्या शेतकऱ्याचा अंत बघितला। आज खऱ्या अर्थानं असणारे जवळचे सगळे पैसे त्यांनी त्या बियाणे खरेदी करण्याकरता खर्च केलेत आणि आज असणारा पाऊस देखील थेंबर सुद्धा पडायला तयार नाही। मग आज करावा तरी काय शेतकऱ्याने? सरकारही सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आणि खऱ्या अर्थानं निसर्ग सुद्धा आज शेतकऱ्याच्या जीवावरती कोपलाय। परंतु एक गोष्ट सांगू का, शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं। जीवनामध्ये सगळ्यात मोठी कितीही मोठं संकट येऊ द्या ते छातीवरती पेलून धरणारा माझा शेतकरी राजा आहे। शेतकरी कधी आलेल्या संकटांना घाबरत नाही, कधीच घाबरत नाही। एखादा बिझनेसमॅन एखाद्या 10-5 लाखाचं नुकसान जरी झालं ना तर तो फाशी घेतो, जीव संपवून टाकतो। परंतु माझा शेतकरी कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठं संकट आलं ना तर त्याला असं वाटतं या भूमीला, माझ्या या आईला मी जर शेतामध्ये एखादा दाना तिच्या पोटामध्ये घातला ना तर खऱ्या अर्थानं ती भूमी, ती आई मला वरती 1000 दाणे देत असते, ही भावना त्याच्या मनामध्ये असते। म्हणून तो बियाणं पेरायला कधी मागं पुढं बघत नाही। म्हणून कितीही मोठं संकट येऊ द्या तरी आमचा शेतकरी राजा हरत नाही, कारण शेतकऱ्यासारखं